नमस्कार मंडळी, आज 5 फेब्रुवारी 2025 आणि मी आहे आता सध्या पालघर जिल्हा आणि पालघरच तालुका या ठिकाणी खडकोना गाव आहे। माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर याच परिसरामध्ये मी रात्री मुक्कामी होतो। आज पालघर जिल्ह्यातले आमचा ट्रेकचा दुसरा दिवस आहे आणि आशेरी नावाचा जो किल्ला आहे तो आम्ही आता सर करणार आहे। सकाळचे 7 वाजलेले आहे। माझ्या पाठीमागं पाहू शकताय, हाच तो किल्ला आहे। ह्याच किल्ल्याची चढाई आम्ही करणार आहोत। खरं तर हे माझ्या पाठीमागं हा वन विभागाचा एरिया आहे, किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला वन विभाग डहाणू, वन परिक्षेत्र मनोर आणि खडकोना गावाची ही हद्द आहे। खडकोना गावाचा एक पाडा आहे, म्हणजे एक 40-50 घरं असतील साधारण। या घरांची वस्ती आहे। याच वस्तीमध्ये रात्री आम्ही या ठिकाणी ओंकार नावाचं छोटंसं किराणाचं दुकान होतं, त्या ठिकाणी रात्री मुक्काम केला। सहकारी आहेत माझे सगळे, ते आता आवरत आहेत। गाडी इथंच पार्क केली आम्ही आणि पाठीमागे या ठिकाणी एक हापसा आहे, पाण्याची सोय आहे। तिथून पाणी बॉटल वगैरे सगळं काय घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहे किल्ल्याच्या निघालेले। आणि हा दादा आहे, जसं की आम्ही प्रत्येक किल्ला सर करताना एकतरी त्या ठिकाणचा वाटाड्या घेऊन जात असतो। दादा तुझं नाव काय? धर्मा। बरं, धर्मासोबत आता आपण हा आशेरी किल्ला सर करणार आहोत। चला तर मग मंडळी नमस्कार। आजच्या भटकंतीमध्ये आपण उत्तर कोकणातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला म्हणजेच पालघर जिल्ह्याची शान असणारा किल्ले आशेरीगड पाहणार आहोत। मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने जाताना महामार्गाला लागून डाव्या बाजूला आशेरी किल्ला आहे। महामार्गावर मनोर ह्या महत्त्वाच्या गावापुढे साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर डावीकडे खडकोना फाटा आहे। हा फाटा महामार्गावर पटकन सापडत नाही, त्यासाठी बारीक लक्ष द्यावं लागतं। महामार्गावर पालघर वन विभागाचा लोखंडी हिरव्या रंगाचा माहिती फलक शोधत जावं लागतं, म्हणजेच त्यालगतचा छोटासा रस्ता पटकन सापडतो। खडकोना फाट्यावरून गाव सुमारे 1 किलोमीटर आत आहे। ओढ्यावरचा पूल ओलांडून आम्ही रात्रीच्या अंधारातच गावात पोहोचलो। याच गावात आम्ही ओंकार किराणा या ठिकाणी मुक्काम केला। सकाळी उठल्यावर स्थानिक गाईड धर्माला आम्ही सोबत घेतलं आणि उजव्या हाताला असलेल्या किल्ल्यावर निघालो। साधारणतः तासाभराने बरंच अंतर चालून आम्ही खिंडीत पोहोचलो। भल्या सकाळी प्रवास सुरू केल्याने चढाची वाट थोडी सोपी झाली होती। 2 डोंगरांमध्ये खिंडीत आल्यावर येथे मस्त वारा वाहत होता। थोडीफार विश्रांती घेऊन आम्ही छोटा तीव्र चढ चढून वर पोहोचल्यावर उजव्या हातास एक लाकडी खांब व त्यावर कोरलेले वाघाचे शिल्प दिसले। हे शिल्प स्थानिक आदिवासी समाजाचा वाघोबा देव आहे। माथ्यावर चंद्र सूर्याच्या प्रतिमा कोरलेली ही मूर्ती म्हणजेच आदिवासींची जंगलदेवता वाघदेव होय। तिथून पुढे सरकल्यावर खडकात कोरून काढलेल्या कातळ कोरीव पायऱ्या होत्या। कातळकडा डावीकडे ठेवून काळजीपूर्वक चढाई करत एका उंच गोल डोंगरकड्याला वळसा घातल्यानंतर आम्ही 2 अतिप्रचंड खडकांच्या मध्ये असणाऱ्या एका उद्ध्वस्त तुटक्या कड्याजवळ पोहोचलो। तेथेच थोडा सपाटीवरून दरीतील सुंदर सदाहरित जंगलाचं व त्यातून जाणाऱ्या अहमदाबाद महामार्गाचे सुंदर चित्र दिसत होते। डाव्या बाजूला दरीच्या अगदी तोंडावर गडावर चढायची वाट होती, मात्र ती उद्ध्वस्त झाल्यामुळे पूर्वी केवळ अनुभवी गिर्यारोहकच वरती जात। आता अलीकडच्या काळात वन विभागाने लोखंडी शिडी बसवल्याने ही वाट अगदी सोपी झाली आहे। शिडी संपल्यावर अजून थोड्या दगडी पायऱ्या चढल्यावर कातळ कोरीव मार्गाने बाले किल्ल्यावर प्रवेश केला। समोरच एका भल्या मोठ्या दगडी चिऱ्यावर पोर्तुगीज राजचिन्ह कोरून काढलेलं दिसलं। कोणी एकेकाळी इथल्या महाद्वारावर याची स्थापना केली गेली होती। कालौघात दरवाजा मोडला, चौकट उद्ध्वस्त झाली, पण हे फिरंगी राजमुकुटाचे चिन्ह तेवढे गतवैभवाची आठवण देत येथे आजही पाहायला मिळते। भोळेबाबडे आदिवासी याची पूजा करतात। इथूनच आपल्याला किल्ल्यात प्रवेश होतो। आशेरीगड हा किल्ला प्राचीन काळापासून तेव्हाच्या सत्ताधीशांनी किल्ल्याचे भूराजकीय महत्त्व ओळखून विकसित केला होता। उत्तर कोकणात शिलाहारांचे वर्चस्व असताना भोजराजा द्वितीय याने दुर्ग बांधलेला आहे असे बऱ्याच इतिहासकारांचे मत आहे। कदाचित हा त्याहूनही प्राचीन असावा। ह्या किल्ल्याचे वय 800 वर्ष तरी नक्कीच असावे, ह्यावर सर्व इतिहासकारांचे एकमत आहे। आशेरीभोवती आजही सागवानाच्या झाडांचे अफाट जंगल आहे। ही सागवानाची झाडे पूर्वी इमारती व जहाजबांधणीसाठी
उपयोगी असल्याचे इथली झाडे कापून त्याचा व्यापार डहाणू व तारापूर बंदरांशी चालत असे. या व्यापारावर देखरेख ठेवण्यासाठी अशेरी गडाची निर्मिती झाली असावी असा अंदाज बांधण्यात येतो. आणि ह्या बंदरातून जव्हार मार्गे नाशिककडे जाण्याचा व्यापारी मार्गावर एक पहारेकरी म्हणून देखील या किल्ल्याचे अस्तित्व असावे असे वाटते. बॉम्बे प्रेसिडेन्सी ठाणे डिस्ट्रिक्ट गॅझेटर मधील नोंदीनुसार अशेरी गडाची निर्मिती राजा भोजच्या कारकिर्दीत करण्यात आली आहे. हा सगळा इतिहास आठवत आम्ही किल्ल्याच्या उद्ध्वस्त अशा दुसऱ्या दरवाजाच्या पायाचे केवळ तळखडे बघत छोट्या पायवाटेने आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. खरं तर अशेरीगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्यात येऊ शकला नाही. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी 1683मध्ये पोर्तुगीजांविरुद्ध मोहीम उघडून अशेरी ताब्यात घेतला, पण लगेच पोर्तुगीजांनी परत तो मिळवला. मराठीसुद्धा तेवढेच चिवटपणे लढत होते. त्यांनी 1684मध्ये परत आक्रमण करून अशेरी जिंकला. अर्थात ऑक्टोबर 1687मध्ये परत अशेरीवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला. येथून पुढे किल्ल्यावर 1737पर्यंत जवळपास 50 वर्ष शांतता होती. आंजूरकर नायकांच्या पाठपुराव्यामुळे आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेनुसार चिमाजी अप्पा फिरंगी अत्याचारातून वसई प्रांत मुक्त करण्यासाठी मराठा फौज घेऊन आक्रमण करत 24 जानेवारी 1739 रोजी चिमाजी अप्पांनी अशेरीगड जिंकला. 1739 पासून ते 1817पर्यंत जवळपास 75 वर्ष हा किल्ला मराठा स्वराज्याचा भाग होता. पुढे तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजी फौजा अशेरीगड सहज ताब्यात घेतात व हा किल्ला कायमचा इतिहासाच्या पानात जमा होतो. 1818 साली कॅप्टन डिकन्सनच्या नेतृत्वाखाली किल्ल्याच्या कड्याजवळील 40 फुटाचा दगडी पायऱ्यांचा मार्ग सुरुंग लावून उद्ध्वस्त केला जातो व पुन्हा हा किल्ला परत वसू शकणार नाही याची खात्री करत इंग्रजी सत्तेचे पाश या प्रदेशात आवळले जातात. असा हा दुर्ग अवशेषांनी संपन्न असणारा किल्ला पाहताना सुंदर किल्ला पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळते. चला तर पाहणार आहोत नेमका कसा आहे हा किल्ला आमच्यासोबत. खरं तर गायकवाड सरने आज चहा केलेला आहे आणि आता तो चहा घेऊन आपण सर्वजण निघालेलो आहोत. सुभाष पुढं आहे, त्याच्या पुढं धर्मा आहे, धर्माच्या मागे आम्ही सगळे चाललेलो आहोत. वन विभागाची हद्द लागली आणि आता जंगल सफारी असेल. किल्ला हाच ना रे, ह्या किल्ल्यावर जायचं आता आपल्याला वरती. रात्रभर प्रचंड हवा होती, रात्रभर झोप आलं नाही सुभाष. म्हणजे काल दमलेलं एवढं असताना सुद्धा ना अर्ध्या तासाला जाग येत होती. सुभाष कसलं झाड असं रे? हे झाड हा आईन हा आईनचं झाड कसलं? ऑइल आईन 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 आईनाचं झाड प्रचंड सुंदर झाड आपल्या तयार. बरी झाड दिसत बरं काय, पुढं पण सगळं 2 दिवस. जंगलाचं वेगळे पण दाखवणारे प्रत्येक भागातले झाड, एक झाड वेगळं दिसतंय. ऐन ना, ऐन ऐन प्रचंड मोठाली झाड आहेत. माझ्या पाठीमागं पाहू.
का रे वरती खडकाला कालचे जे 2 किल्ले आम्ही सर केले त्याकडं वन विभागाचं थोडं दुर्लक्ष दिसत होतं. आज जरा हा किल्ला पॉप्युलर किल्ला दिसतोय. वन विभागाचं लक्ष दिसतंय. पाठीमागं एक पॅगोडा आहे. अजून पण काही ठिकाणी वेगवेगळी कामं असण्याची शक्यता आहे. पर्यटक बऱ्यापैकी किल्ल्यावरती येत असतात असं दिसतंय. आणि स्थानिक गावकरी पण सांगतायत का ह्या किल्ल्यावर बऱ्यापैकी गर्दी असते. खरं तर प्रत्येक गावाच्या पायथ्याशी असलेले जे किल्ले असतात त्या किल्ल्यांमुळं त्या गावच्या अर्थकारणाला सुद्धा गती मिळत असते. हा किल्लासुद्धा एक सुभाष असे जे काही किल्ले आहेत आपल्या माहिती आहे सह्याद्रीमध्ये आपल्या जुन्नर आंबेगावमध्ये काही किल्ल्यांचं अर्थकारण बदललं आहे त्या परिसरातल्या लोकांचं. या किल्ल्याच्या भोवतालचा परिसरसुद्धा बऱ्यापैकी डेव्हलप दिसतो किंवा त्या नागरिकांना 4 पैसे मिळत असतील अशा पर्यटनामुळं. काय वाटतं? आशेरी हा किल्ला मुंबई अहमदाबाद मार्गावर आहे. पालघर जिल्ह्याचा प्रचंड फेमस किल्ला आहे. मुंबईकरांसाठी ठाण्यापासून 110 ते 100 किलोमीटरवर आहे आणि ह्या भागाचा प्रचंड फेमस किल्ला आहे तो. कारण प्रचंड स्ट्रक्चर ह्या किल्ल्यावर आहे. पायऱ्यांचा मार्ग आहे, कातळकवी मार्ग आहे, प्रचंड पाण्याच्या टाक्या आहेत, गुहा आहेत, राजवाड्याचे अवशेष आहेत आणि मुंबईकरांसाठी हा सोपा पण आहे 3 तासाच्या अंतरावरती. त्यामुळे आपण स्थानिक ज्या गावात राहिलेलो होतो ज्या घरामध्ये त्या घराचं स्ट्रक्चर बाकीचं बघितलं तर अर्थकारांना थोडाफार हातभार नक्की लागलेला आहे त्या किल्ल्याचा. त्या गावाच्या तुलनेत आपण काल जी गावं पाहिली जे किल्ले पाहिले त्या ठिकाणचं लगेच जाणवतं का इथं कुठलंही डेव्हलपमेंट नाही किंवा अर्थकारण काय असं वाटलं नाही, सुधारणा वाटल्या नाहीत. जसं आपण सकाळी उठलो तेव्हा एक मुलगी त्या गावातली कॉलेजला जाताना दिसली. सवयला होती हां हां म्हणजे याचा अर्थ शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा इथं बऱ्यापैकी जागरूकता आहे. हां हां कालचे जे बघितले ते अनवट पाडे होते, जे 2 किल्ले पण अनवटच होते. पण आशेरी हा पूर्वीपासूनचा प्रचंड फेमस किल्ला आहे. ह्या भागातल्या प्रमुख किल्ल्यांचा राखणदार आहे किल्ला आणि आत्तासुद्धा त्यावर चांगले स्ट्रक्चर अजून असल्यामुळे बऱ्यापैकी लोक इथे भेट देतात. त्यामुळे नक्कीच त्याच्या अर्थकारणाच्या गावाचा सुगंध असतोच. बरोबर. तर आपण सुभाषने म्हटलेल्याप्रमाणे किल्ले तुमच्या परिसराचं अर्थकारण समाजकारण सगळंच काय बदलतात. त्यातलं हे गाव रात्रभर आम्ही आराम केला. फुल हवा होती, रात्रभर झोप आली नाही. काल 2 किल्ले केले, खूप दमलेलो होतो, तरीसुद्धा आत्ता सकाळी फ्रेश वाटते. तर आता जाणार आहोत पुढं आणि पुढं गायकवाड सरसुद्धा आज एकदम वेगळ्या मूडमध्ये दिसत आहेत. आपल्या पुढं चाललेले आहेत. सर काय तुम्ही काय वाचलं या किल्ल्याबद्दल आणि आता आपण काय एक वेगळ्या धाटणीने त्या किल्ल्यावर सुभाषभाऊंनी सांगितलं की प्रत्येक किल्ला त्याच्या वनसंपदा तिथं असणारी वृक्षराजी जसे त्यानंतर आपण एक आयनाचं झाड पाहिलं. सागवान आता महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये खास करून ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये महत्त्वाचं असणारे एक वनवृक्ष आहे. तसंच आपण बरीचशी झाडं पाहिली. तसं फ्लेम ऑफ फॉरेस्ट हां हां ज्याला पळस असं म्हणतात. आत्ता तो फुललेला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. पक्ष्यांची थोडी बाकीची हालचाल कमी असते, परंतु हा बीज धारण्याचा आणि पुनरुत्पादनाचा वृक्षांचा अतिशय महत्त्वाचा कालावधी असतो. करवंदाला फुलं आलेली आहेत. इथून पुढं करवंदाचा काही दिवसांनी आपल्याला करवंद खायला मिळतील. तर अशा पद्धतीने ही किल्ले आजूबाजूचे जंगल जपलं तर दूध सांधारण पाणी सांधारण आपण पाहतो. झाडं राहिली तर पाणी मुरलं, पाणी मुरलं तर मग आपल्याला आपली धरणं भरतील. धरणं भरली तर आपलं सगळं शेती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी चालतील. त्यामुळं किल्ल्यांच्या अनुषंगाने का होईना आपण जंगलं जपली पाहिजेत. त्याचबरोबर तिथे असणारी बायोडायव्हर्सिटी जपली पाहिजे. मग तिथे अगदीच वाघ बिबटे असे मोठे प्राणी दिसतील असं नाही, पण अगदी छोट्या कीटकांपासून तर अगदी सरपटणारे प्राणी या सगळ्यांची बायोडायव्हर्सिटी आहे. आणि आपण ज्या रस्त्यावरून चाललोय जसं सुरुवातीला म्हटलं की वन विभागाचं इकडे लक्ष दिसतं, पण त्याच्याच ह्या पाऊल कोणा दिसलं आपण चाललोय ह्या रस्त्यावर. आणि अगदी सिमेंटचा वापर करून
पक्क्या पाऊल वाटा बनवण्यापेक्षा असं नैसर्गिक साधन संपत्ती तिथे जे उपलब्ध आहे त्याच्यातून वन विभाग जे संवर्धन करत आहे ते अतिशय चांगली गोष्ट आहे. नक्कीच. तर सरांनी सांगितलं काय जंगलाचा, स्थानिक बायोडायव्हर्सिटीचा आणि जंगलाचा आणि माणसाचा संबंध. सुभाष, आता आपण जर पाहिलं तशा वाटा वन विभागाने बऱ्यापैकी केलेल्या आहेत. काही ठिकाणी दगडी, काही ठिकाणी पायऱ्या केलेल्या आहेत. सेम आपल्या कळसुबाईसारख्या पायऱ्या दिसत. या ठिकाणी एक गोष्ट सांगावी लागेल. सुभाष आता पायऱ्यांवरती चढला आहे. आशेरी किल्ला, त्या किल्ल्याच्या मध्यभागी ह्या पायऱ्या आपण पाहू शकतोय. सुभाष आता वरती गेलेला आहे आणि सेम कळसुबाईच्या शिखरावरती चढताना त्या पायऱ्या लागतात तशाच पायऱ्या आहेत माझ्या पाठीमागं पहा. आणि अगदी सेफमध्ये आहे, म्हणजे
वन खात्याने ह्या बसवलेल्या आहेत आपला मार्ग सुकर करण्यासाठी. कुठलाही धोका, कारण रोप वगैरे लावणं हे तसं रिस्की पार्ट आहे, पण वन विभागाने ह्या गोष्टी केल्यामुळं, जसं की आपण सुरुवातीला सांगितलं तर वन विभागाचं या किल्ल्यावरती बऱ्यापैकी लक्ष आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक सुद्धा गर्दी करत असतात.
काय असतं सुभाष? आणि हे असं काय? मग ते लोक कुठल्या संस्थेने काम केलं? हां, कधी केलं ते काम? मित्रो, सध्या आपण किल्ले आशेरीगडावर आहोत. किल्ले आशेरीगडाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथले जे वाड्याचे अवशेष आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. वाड्याला असलेलं भव्य असं प्रवेशद्वार आपल्याला अवशेष रूपातून पाहता येते. आत आलो की वाड्याची व्याप्ती लक्षात येते. त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या भिंती अजूनही निम्म्यापर्यंत शाबूत असलेल्या आपल्याला पाहता येतात. अगदी समोर आल्यानंतर समोर एक सदरेचा भाग दिसतोय. खरं तर त्याच्या अगदी पुढे पाहिलं तर त्या ठिकाणी एक बाहेर पडणारा मार्ग आहे. तो जो थोडा पुढे गेला की त्या ठिकाणी अजून एका वाड्याचे अवशेष आहे. खरं तर वाड्याचा प्रवास साधारणपणे जे शिलार राजे होते भोज, त्याच्यानंतर राजा बिंबदेव 14व्या-15व्या शतकात, त्याच्यानंतर पोर्तुगीज, त्याच्यानंतर संभाजीराजे, त्याच्यानंतर पुन्हा पोर्तुगीज, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मराठेशाही आणि त्यानंतर इंग्रज, असा हा वाड्याचा एकूणच राज्यप्रवास आहे. आणि या सगळ्या वाड्यावरती खरं तर निम्मा प्रवास आपण करत आलोय. बऱ्यापैकी आपण पुढे जाणार आहोत. त्या ठिकाणी गुहा आहे, आशेरी देवीचं एक तांदळ आहे आणि ते पाहून आपण सगळ्या वाड्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. पण तुर्तास इथं पाहिलं तर एका सुंदर अशा पद्धतीचं त्या काळात असणाऱ्या महत्त्वपूर्ण वास्तूचं आपण या ठिकाणी दर्शन घेतोय, त्याची भव्यता लक्षात घेतोय. आणि हेच गडकोटांचं वैशिष्ट्य आहे, कारण त्यात काही ना काहीतरी अवशेष असतात, त्याच्यातून आपला इतिहास दडलेला असतो, तो आपल्याला उमगायला मदत होते. तर धन्यवाद. सर, जसं राज्यातले काही टॉपचे किल्ले आहेत त्यातला हा किल्ला बसू शकतो का, आणि काय केलं तर अजून हा पुढे जायला आणि स्थानिक लोकांना पण याचा फायदा होईल किंवा पर्यटकांना पण फायदा? खरं तर या म्हणजे गडाचं महत्त्व बघता, त्याचं स्थान बघता, जी उत्तर सीमा आहे त्याच्यावरती देखरेख करण्यासाठी, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर झाला असावा. याची एकूणच व्याप्ती बघता, त्याचा एकूणच गडविस्तार बघता, हा त्या काळात अतिशय चांगल्या पद्धतीने राबता असणारा किल्ला असावा. खरं तर पोर्तुगीज राजसत्ता या ठिकाणी बराच काळ कार्यरत असावी. साधारणपणे 800 ते 900 लोक ते 1000 लोक या ठिकाणी कुटुंब कबिल्यासह राहत असावीत. एकूणच गडाचे पाण्याची सुरुवातीला आपण दरवाजाच्या पुढे आल्यानंतर पाहिलं तिथं 7 ते 8 टाकी होती. त्याच्यानंतर पुढच्याही बाजूला 5 टाकी होती. याच्यामध्ये पाणी होतं. साधारणपणे गडाची शिबंदी व्यवस्थितरित्या राखण्याकरता जे महत्त्वपूर्ण घटक आहेत ते या गडावरती बऱ्यापैकी आपल्याला पाहता येत आहेत. शिवाय गडाचा गडविस्तार मोठा आहे, त्याच्यामुळे एकूणच हा गड महत्त्वपूर्ण असावा हे तर नक्की सांगता येते. दुसरी गोष्ट अशी की या गडावरती साधारणपणे बऱ्याचदा लोकांचा राबता होता, त्यासाठी शिबंदीची सगळी सोय आपण पाहू शकलो होतो. गडाचं एकूणच स्थान बळकट आहेच आहे, परंतु या ठिकाणी साधारण दुर्ग संवर्धन करणारी जी कोणी ना कोणीतरी मंडळी असतील त्यांच्या मेहनतीला दाद द्यायला पाहिजे. कारण या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी केलेली साफसफाई आपल्याला पाहता येते. कारण बऱ्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर आजूबाजूला झुडपं वाढलीत, गडाच्या अगदी भिंतींमध्ये सुद्धा काही ना काहीतरी वृक्ष वाढलेत, झुडपं वाढलीत, परंतु त्यांनी ती प्रयत्नपूर्वक छान पद्धतीने साफ केलीत. आणि त्यांच्याही प्रयत्नांना त्या अर्थाने आजच्या काळात तरी दाद द्यायला पाहिजे. कारण त्यांच्या कामामुळे आज आपल्याला हे सुस्थितीत आपल्याला अवशेष पाहता येत आहेत. त्यांच्या कामाला आपण दाद देऊन आपण पुढच्या प्रवासाला लागणार आहोत. मी सतीश मेहर, राहणार तवा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. मी 1975पासून म्हणजे बालवयात असतानापासून या किल्ल्यावर येतो. जवळजवळ शेकडो वेळा ह्या किल्ल्यावर आलो असेल.
पूर्वी आणि आता पूर्वी इथे ही आता शिडी लावलेली आहे. मला वाटतं 8 ते 10 वर्षापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी शिडी लावलेली आहे. पूर्वी साखळदंड होता आणि ह्या किल्ल्याचा उल्लेख सुरतेच्या लुटेमध्ये पण आहे. आश्रयगड म्हणून त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं पुस्तक आहे, त्यामध्ये ह्या किल्ल्याचा उल्लेख आहे. जे तिकडनं लुटलेलं द्रव्य इथे काही वेळा पुरता ठेवलेलं होतं आणि हा तसा सातवाहनकालीन किल्ला आहे. सातवाहनकालीन किल्ला आहे, त्यामुळे हे महाराजांच्या अगोदरपासून पण आहे, पण महाराजांनी याचा चांगला उपयोग करून घेतला. आणि ह्या किल्ल्यावर 2 तलाव आहेत, त्यात पाणी आहे आणि त्याच्यामध्ये इकडे तोफेची नळकांडी आहेत ती पडलेली होती. काही गावकऱ्यांनी ते सगळं उचपून नळकांड्या इकडे काढून ठेवल्या आणि आता ही आहे आपण ही गुहा आहे. हे काय मंदिर वगैरे नाही आहे, ही त्या काळीची गुहाच आहे आणि हे असं ते आहे. आता ह्या गुहेचं आता काय नाही, लोक आल्यानंतर आश्रयाकरता इकडे हे करतात, जेवण बनवणं वगैरे करतात, राहण्याकरता वगैरे नाईट स्टे केल्यानंतर हे करतात, असं आहे. सदरेचं ठिकाण एक आहे, पाण्याची टाकी आहेत, 7-8 पाण्याची टाकी आहे. त्यातलं एक पाण्याचं टाकं आहे जे पिण्याकरता वापरलं जातं चांगल्या प्रकारे. ह्या गडावर येण्याकरता एकूण 4 वाटा आहेत असं माझ्या माहितीप्रमाणे. एक आपण वाडा खडकोण्यावरनं येतो ती वाट आणि त्याच्यासमोरनं एक आंबेदा गावातनं येते ती वाट. ह्या 2 वाटा एकदम इझी आहेत आणि 2 वाटा आणखीन दुसरे आहेत, ते थोडंसं क्लाइंब करून यावं लागतं. एक आपली उमराचा बदाड सांगतात, त्याच्या खाली तटबंदी आहे मोठी, एक 50 फुटापेक्षा जे उंच तटबंदी आहे. आणि पूर्वेच्या बाजूला एक आणखीन एक आहे, ते माडाची वाट म्हणतात. तिकडे पूर्वी एक माडाचं झाड होतं आणि तिकडनं पण त्या व्हॅलीमधनं असं वर तिकडे पण तटबंदी आहे आणि बघण्यासारखं पण आहे. थोडंसं उतरून जावं लागतं. आता मागच्या लोकांनी तिकडे थोड्याशा पायऱ्यासारख्या केलेल्या आहेत, शिगा वाळून वगैरे, आपण जाऊच तिथे. हा असा वरती तुम्ही बघितला तर आणि व्ह्यूज असं म्हणजे मोठं पटांगण वगैरे सारखं आहे. तुम्ही बघाल तर सगळं म्हणजे हे बाकीचे किल्ले वगैरे कसे असतात की इकडे कोपरा तिकडे कोपरा, पण इकडे असं वापरात येण्यासारखं भरपूर आणि इकडे खूप घरटी असावी. घरटी म्हणजे माणसांना राहण्याकरता. आता कौलाचे अवशेष पण तुम्हाला किल्ल्यावर पडलेले दिसत आहेत, तर ते तसं आहे. जसं राज्य सरकारने राज्यातले काही किल्ले डेव्हलप केले, शिवनेरी, रायगड, साधारण 5-1 किल्ले आहेत राज्यातले. हो हो, या किल्ल्याकडे पण सरकारने लक्ष द्यावं असं काही. हां, तर ते काय आता बघा, ह्या जिल्ह्यातला बघितला तर हा तसा चांगल्या सुस्थितीतला किल्ला आहे आणि सरकारने प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं तर जरा चांगलं होईल. त्यामुळे पर्यटन आणि आजूबाजूच्या लोकांना एक चांगलं हे होईल असं आहे. कुठल्या दिवसामध्ये साधारण पर्यटक जास्त गर्दी करतात तिकडं? इकडे सुट्टीच्या दिवशी येतात. सुट्टीच्या दिवशी तर म्हणजे कधी कधी 100-200 लोक असतात. आणि ते लॉकडाऊनच्या वेळेला इकडला तुम्ही रील वगैरे बघितली तर ते 5000च्या वर लोक होती लॉकडाऊनच्या वेळेला. कारण की ते हायवेपासून एकदम जवळ आहे आणि ते सगळे यायचे आणि मग इकडे पोलीस बंदोबस्त आणि सगळं वाटातही बंद केलेल्या होत्या. खूपच म्हणजे हे होतं तेव्हा लॉकडाऊनच्या काळात भरपूर लोक अशा ठिकाणी येऊन गेले. तुम्ही किती वेळा साधारण किल्ल्यावर त्याला? मी आता शेकडो वेळा आलो असेल. मागच्याच वर्षी मी 24मध्ये एका वर्षामध्ये 70 वेळा आलो मी. म्हणजे काय असं काय नाही, आपलं शारीरिकदृष्ट्या व्यायाममधूनच यायचं आणि मी 3 तासात येऊन जातो इकडनं. घरनं निघालो 7 वाजता निघालो 10 वाजेपर्यंत परत घरी जातो.
अशा रीतीने आपण आशेरी किल्ल्याचा हा टॉपला आहोत आणि एवढा मोठा परिसर सगळीकडे मागं पाहिलं तर यावरून बरेच किल्ले मागं दिसत आहेत आणि अजूनही आपल्याला दुपारी काही किल्ले पाहिजेत. एक चांगला किल्ला भविष्यात जसं की गायकवाड सरांनी सांगितलं की NSS असेल, काही शाळा असतील, कॉलेजेसमध्ये काही वेगळे NCC असेल, असे विभाग एकत्र करून जर इथं काही करता आलं. राज्य सरकारचं तर दुर्लक्ष झालेलंच आहे. सरकार ज्यावेळेस अशा गोष्टी मनात आणेल तर नक्कीच राज्यातल्या 300-350 किल्ल्यापैकी काही 100 किल्ले तरी सुरुवातीच्या टप्प्यात जर अशा पद्धतीने जर डेव्हलप केले, जसं राज्यातले 5 किल्ले आपण माहिती आहे, शिवनेरी, रायगड आणि इतर डेव्हलपसाठी राज्य सरकार प्रयत्न करते, तर खरंच नक्की पर्यटन वाढीसाठी माझ्या मते महाराष्ट्राच्या वाट्याला भरपूर आहे. ते फक्त जपलं पाहिजे. आणि तर हे गडकोट फक्त पाहण्यापुरते मर्यादित राहणार नाहीत. हे गडकोट कायमस्वरूपी आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा सांगता येतील. आज इथेच थांबणार आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. असेच नवनवीन किल्ले आणि भटकंती पाहण्यासाठी आमच्यासोबत तुम्ही राहा. ही मोहीम अशीच सुरू राहणार आहे. धन्यवाद.